28 तारखेला 28 जानेवारीला बारामतीतल्या विमान दुर्घटनेत अजित पवारांचा मृत्यू झाला। राज्यासाठी हा मोठा धक्का होता। फक्त राज्यातली सर्वसामान्य जनताच नाही तर कलाकार सुद्धा हळहळले होते। अनेक कलाकार हे सोशल मीडियावर व्यक्त झालेले होते। काहींनी समोर येऊन या सगळ्याबद्दल अत्यंत धक्का बसल्याची प्रतिक्रिया सुद्धा दिलेली होती। यातीलच एक आहेत गौतमी पाटील, आज आपल्यासोबत त्या स्टुडिओत आहेत। गौतमी, खरं तर राज्यासाठी हा खूप मोठा धक्का, म्हणजे अजित पवारांचं उपमुख्यमंत्र्यांचं अशा प्रकारचं निधन होणं आणि 15 दिवस खरं तर या दुर्घटनेला उलटलेत, मात्र राज्यातल्या जनतेला अजून सुद्धा यावर विश्वासच बसत नाहीये। तुम्हाला मलाही ह्या क्षणाला आत्ताही विश्वास बसत नाहीये की असं काही झालंय। आता एवढे दिवस उलटून गेलेत, पण म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रासाठी ही धक्कादायक गोष्ट आहे। आणि जसं मला पहिल्यांदा कळलं की असं काहीतरी असं झालंय, मला आईने सांगितलं। सकाळी मी उठले होते, म्हटलं हे काय, मी आईला काय बोलतेय, आई तू खरं बोलतेय का, हे फेक असणार आहे, हे खरं नाही आहे, मी आईला असं बोलले। पण ज्यावेळेस मी स्वतः पाहिलं, माझी झोप उडाली। म्हणजे एकदम शॉकिंग न्यूज होती आणि कसं झालं हे डेंजर होतं सगळं। पण एक मी सांगेल की दादांनी खूप एवढं छान मन लावून काम केलंय सगळ्यांचं। आणि ते मी ज्या दादांच्या बाबतीत ऐकलंय की सकाळी लवकर उठून ते कामाला महत्त्व देत होते आणि त्यांनी एवढं अख्ख्या महाराष्ट्राच्या मनावर राज्य केलंय। तर सगळ्यांसाठी ही शॉकिंग न्यूज आहे आणि मी स्वतः म्हणाल की असा नेता होणं नाही आणि त्यांची जागा कोणीच घेऊ शकत नाही, अजिबात नाही। गौतमी, खरं तर या आधी अजित पवारांचा कार्यक्रम सकाळी पहाटेच त्यांचे सगळे दिवसभराचा दिनचर्या सुरू व्हायची। सर्वसामान्यांमध्येच अजित पवारांना आपण नेहमी पाहिलेलं होतं। अगदी कार्यकर्त्यांशी बोलताना सुद्धा मिश्किलपणे दटावणं असेल, हे सगळंच आपण अनेकदा बघितलेलं आहे। कधी असं झालं होतं की प्रत्यक्ष अजित पवारांचं भाषण अगदी प्रत्यक्ष ऐकण्याची किंवा कार्यक्रमात जाताना वाटेत कधी मोबाईलवर बघण्याची किंवा टीव्हीवर बघण्याची संधी, असं कधी झालंय की अजित पवारांचं भाषण ऐकलंय? नाही, ती खंत मला नेहमी असणार आहे, कायम असणार आहे। मी स्वतः म्हणाल की मला भेटायचं होतं, पण ते नाही झालं शक्य। ती खंत कायम असणार आहे मला। पण आमचं कधी फोनवर बोलणं नाही, कधी दादांना मी भेटले नाही, पण दादांनी मला सपोर्ट खूप केला। न भेटता बोलता आपल्यासाठी त्यांचं स्टेटमेंट खूप महत्त्वाचं आहे। कोणालाही असू दे, त्यांचं स्टेटमेंट खूप महत्त्वाचं आहे आणि त्यांनी जे स्टेटमेंट माझ्या बाबतीत दिलं ते मला खूप छान वाटलं की त्यांनी माझं मन जिंकल्यासारखं झालं। आणि ते कलाकाराला त्यांनी नेहमी सपोर्ट केलाय, तसाच सपोर्ट त्यांनी मला केला, तर मला ते नेहमी, मी ती गोष्ट कधी विसरणार नाही। गौतमी, मला असं वाटतं या सगळ्याची सुरुवात 2023 मधल्या त्या स्टेटमेंटने झालेली होती, जेव्हा जाहीरपणे अजित पवारांनी म्हटलेलं होतं की सर्वांसोबत पाहता येईल, कुटुंबासोबत पाहता येईल असा कार्यक्रम असावा किंवा अशा प्रकारचं सादरीकरण असावं। आणि तिथून सुरुवात झाली, मग माफी मागितली गेली, तुम्ही माफी मागितली, या सगळ्याला तिथून ती सुरुवात झाली होती। असं नेमकं काय झालं होतं की थेट तुम्ही माफी मागितली? ॲक्च्युली डान्स करताना थोडंफार, थोडं नाही म्हणता येणार, डान्स करताना मी चुकले आणि त्यावेळेस मला वाटलं की आपण चुकलोय। आणि वाटलं मी चुकलेच होते, मी ही ठामपणे सांगते की मी चुकलेले। पण मी त्या गोष्टीची झटकन माफीही मागितली आणि तो दिवस, त्यानंतरचा आत्ताचा दिवस मी एकदम बदलून गेले। आणि त्यानंतर मला नाही वाटत की मी काही चुकीचं केलं असणार आहे। माझं नेहमी